मी दशरथ राऊत भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी बारामती नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेल्या उमेदवाराचं नाव विराज शिंदे आहे. बांधवांनो, मी एवढंच सांगतो, बारामतीचं विकास मॉडेल म्हणून, एक विकासाचं मॉडेल म्हणून, रोड मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये फार मोठी चर्चा चाललेली आहे. हे सगळं खोटं आहे. आजची यंत्रणाच महाराष्ट्र राज्याची भ्रष्ट आहे आज आम्ही सांगू शकतो. यांचं कसं झालेलं आहे, एखाद्या फर्निचरचं काम एखादा सुतार ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो टक्केवारी घेतो. 30% मला द्या, म्हणजे 100 रुपयाचं मटेरियल खरेदी केलं की 30% माझं, मग तुम्ही काही तयार करा. तशातली पद्धत या बारामतीची झालेली. 3,500 कोटीचा मोठा आकडा जाहीर सभेमध्ये सांगितला जातो, पण त्या 3,500 कोटीत केवळ 50% कमिशन काढण्यासाठी ह्या लोकांनी वाढवलेले आकडे. म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी लुटायची कशी, या सगळ्याच मंत्र्यांनी राज्यकर्त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या प्रस्थापित व्यवस्थेला तिकीट दिले जातात. मोठे मोठे श्रीमंत लोक त्यांना तिकीट दिले जातात. असं का? तर ती मलिदा गँग त्यांची आहे, ती गँग मी जागवायची असती आणि त्यांच्या माध्यमातून राजकारण करायचं असतं. म्हणून बारामतीला खास हा प्रचारच माझा होणार आहे की त्या पद्धतीनं रोक अँड टोक 3,500 कोटीचा विकास केलाय ना, दाखवा आम्हाला. आम्ही त्याचा सर्व हिशेब केलेला आहे. 2,000 कोटीच्या वर 1 रुपया भरणार आहे, पण 1,500 कोटी गेले कुठं हा खरा प्रश्न आहे. आणि हे पैसे काढण्यासाठी, महाराष्ट्र राज्याची तिजोरी लुटण्यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे. आज बारामतीचं आर्थिक बजेट जर बघायला गेलं तर 1,500 कोटीचं बारामतीचं आर्थिक बजेट आहे. म्हणजे बारामतीतली जनता सुद्धा 1 वर्षाला 1,500 कोटी कर रुपये या नगरपालिकेत भरती. मग त्यांची काय नेमकी सुविधा आहे, काय सुविधा आहे नेमकी? पाण्याची सुविधा दिली म्हणून पाणी सुविधा आहे? अहो तसं नाही. रोडचे विकास केले म्हणून रोड विकास केले म्हणून सांगतात, पण त्या रोडवर नेमके काय, किती फुट रोड आहेत, त्याच्यातनं किती अपघात घडलेत याचा कोणी विचार केलेला नाही. पण नुसता विकासाच्या नावाखाली मतं मागण्याचा धंदा या लोकांचा चालू झालेला आहे. पण तसं नाही. सामान्य गोरगरीब जनता आहे अशी बकास ठेवलेली, आहे अशी बकास ठेवलेली. अनेक प्रश्न गंभीर आहेत. आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत, शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत, वाहतुकीचे प्रश्न गंभीर आहेत. ह्याच्या कोणाचं लक्ष नाही. म्हणून त्या माध्यमातून विकासवाणीच्या दृष्टीनं किंवा जनतेची खरी सेवा करण्याच्या दृष्टीनं मी विराज शिंदे, हे बी उच्च शिक्षित आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ते आता चालू निवडणूक लढवत आहेत. ते कोणते महत्वाचे 5 विषय घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? अहो विषय महत्वाचे. 50,000 लाख रुपये फी घेऊन यांनी शिक्षण संस्था काढलेली. म्हणजे 66,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद केल्यात. त्यातल्या बारामती तालुक्यातल्या 200 शाळा आहेत. 66,000 शाळा बंद केल्यात हाजरीपाठाच्या नावाखाली. कोण शिकतं ग्रामीण मध्ये? सामान्य गोरगरीब जनतेची मुलं शिकतात. पण आज त्यांची सुद्धा अवस्था अशी केली की आमच्याच शाळेत आला पाहिजे, आम्हालाच 50,000 रुपये भरले पाहिजेत. त्या बाबांनी गोरगरिबांनी कष्ट करून पैसे भरायची त्यांची वेळ आली, अक्षरशः रडकुंडीला आलेले. पण या लोकांना त्यांची किव नाही. कारण यांना एकच माहितीये, निवडणूक आली की पैसे देऊन मतं मिळतात, निवडणूक आली की पैसे देऊन मतं मिळतात आणि मतं मिळाली की आपण राज्य सत्ता गाजवतो. या 2 समीकरणामुळे श्रीमंतांचं राजकारण झालेलं आहे. बाबासाहेबांचं संविधान हे लोकांनी ठेवलेलं नाही आणि खरी लोकशाही मुरदाड करण्याचं काम ह्या सर्व पक्षांनी मिळून केलेलं आहे. नेमके माझा उमेदवारासाठी प्रश्न राहील की आताच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे 8 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला माहिती आहे हे 8 उमेदवार कसे निवडून आलेत. ते काल योगेंद्र पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक किंवा केलं की दादांवरती आरोप केले की 20-20 लाख रुपये देऊन तुम्ही उमेदवार फॉर्म माघारी घ्यायला लावलेत. म्हणून पैसे देऊन हे उमेदवार बिनविरोध झालेत. पुढच्या उमेदवारांना त्यांनी साम दाम दंडभेद वापरून त्या जागा बिनविरोध करण्याचा त्यांनी यशस्वी झाले त्या जागा बिनविरोध करण्याला. दुसरी गोष्ट, या जास्तीत जास्त जागा कशा बिनविरोध व्हाव्या हा राष्ट्रवादीचा कल होता, पण तो त्यांना सक्सेस नाही झाला. 8 लोकांनी 20-20 लाख रुपये घेऊन योगेंद्र पवारांचा आरोप केला. ते योगेंद्र पवारांचेच ठीक सांगतो की त्यांनीच आरोप केलाय की 8-8 लाख रुपये 20-20 लाख रुपये घेऊन 8 उमेदवार बिनविरोध झाले. शेवटी मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? बारामती मधील
मला नगराध्यक्ष पदासाठी नगरपालिकेत जाण्याची संधी जर दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. जर तुमच्या 24 तास काम सेवा करण्यासाठी मी उपलब्ध राहील. जर माझ्याकडून ती सेवा नाही घडली तर मी स्वतः त्या पदाचा राजीनामा देईन. ही मी बारामतीकरांसाठी ग्वाही देतो. धन्यवाद.